राकेश नाईक आणि राकेश वणगा ही जोडी आपण पाहतायत. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. सुरुवात चांगली झालाय. एक खामलोलीचा संघ आपण एक दुसरा बाजू आपण पाहतोय वसई तालुक्यामधून बिलॉंग करणारा गोकिवडे संघ आपण पाहतायत. ऑन साईड करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चेंडूला मात्र स्टॉप केलं गेले. 2 धावा सहज कंप्लीट केल्या गेल्यात. दुहेरीने स्कोर कार्ड अगदी 2 धावा अंकित केल्या गेल्यात. श्रीगणेशा होतोय. अकाउंट ओपनिंग केलं जात आहे. राकेश नाईक राकेश वणगा हे दोन सलामीर आपण पाहतायत. मार्कवर निकेता गोलंदाज. स्कोर कार्ड 2 धावा झाल्यात. ऑनसाईड घेण्याचा प्रयत्न ते क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एकच धाव अंकित केली जाईल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 3 या अंकावर. 3 बॉलची समाप्ती आणि 3 धाव फलकावर आहेत. सुंदर आयोजन नियोजन आपण पाहताय. स्पर्धेच्या माध्यमातून वीर धरतीपुत्र चषक 2025 हा अभूतपूर्व सोहळा आपण पाहतायत. चामुंडा मैदान अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं आहे. सुंदर मैदान आणि या मैदानाचा क्रिकेटचा रणसंग्राम. इथे आलाय षटकार 6. एक गडी बाद झालाय. पार्थ आलाय नवीन फलंदाज. सुजित पाटील साहेबांचं राहुलजी गोवारी यांना विनंती असेल सुजित पाटील साहेबांच्या युथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतात सुजितजी पाटील साहेब. त्यानंतर योगेशजी तुमडा साहेबांचं सचिनजी माळी यांना मी विनंती करेन आपल्या शुभ असते आपण योगेशजी तुमडा साहेबांचं स्वागत सन्मान करायचा आहे. गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. षटक क्रमांक आपण पहिला पाहतायत निकेत. हो 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 यू मिस आय डेफिनेटली हिट. मागचा दरवाजा उघडा होता. चोर आला आणि चोराने चोरी केलंय. गॉन. बाबर चांगली फलंदाजी राहिली होती.
गोलंदाज गोलंदाज मार्कवर दीपेश. कडे 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 स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला. फुटवर्क खूप गरजेचं आहे क्रिकेटच्या या खेळामध्ये. मोबाईलमध्ये नेटवर्क, क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप महत्वाचं असेल. तुमचं फुटवर्क चांगलं असेल तर धावा जास्त येतात. इथे डॉट बॉल आलाय. स्कोर कार्डवर धावा आहेत 9. चांगली गोलंदाजी केली निकेतने. पहिल्या 2 बॉलमध्ये 9 आल्या, 4 बॉलमध्ये 9 आल्या होत्या. त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट्स आले. आता दीपेश आला गोलंदाज मार्कवर. स्कोर कार्डवर धावा आहेत 9. फुल टॉस बॉल ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला स्टॉप केलं गेलंय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धाबा अगदी परिपूर्ण झाल्यात. 2 धाब्यांशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. डबल 1 11 या अंकावर. 11 रन पण द स्कोर कार्ड. 11 धावा फलकावर आहेत. सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतात या स्पर्धेच्या माध्यमातून. वीर धरतीपुत्र चषक 20-25 वर्ष पहिलं आहे, परंतु अगदी सुंदर आयोजन, नीटनेटकं आयोजन, प्रत्येकाचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. मस्त कलात असतोय देऊन चेंडू झालाय फरार. सीमा पार चौकार. विनंती असेल आमच्या कॉमेंट्री बॉक्सचा आपण संपर्क साधायचा आहे. सुंदर समालोचक आहेत. एक दिग्गज समालोचक बहाडोली गावामधून बिलॉंग करत आहेत. स्कोर कार्डवर धावा आहेत 15 रन्स ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाज पुढील बॉल. दीपेश सज्ज होतोय. समोर राकेश नाईक अनुभव आहे त्यांच्याकडे. कार्पेटला रोल करत चेंडू निघून जातोय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी घाई गेलंय. फंबल झाल्यात आणि पाहता पाहता अगदी 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. दुहेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 17 या अंकावर. होम साई स्पोर्टची टीम मात्र चांगले कार्य करतय. नेटकसं नेटवर्क्स आपण पाहतात. सुपर क्लिअरिटी 4 ते 5 ठिकाणी सध्या त्यांच्या लाईव्ह सुरू आहे आपण पाहतायत. हो आखूड टप्प्याचा चेंडू त्याला हुक करण्याचा प्रयत्न केला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत परंतु व्हॉलीबॉलची आठवण केलंय. चेंडू त्या खेळाडूचा पिछा सोडत नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर धावा आहेत 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा बॉल असेल. एखाद्या दिवशी आपला लक नसेल तर चेंडू आपलाच पिछा करत असतो. क्षेत्र मग कुठलं पण तुम्हाला द्या, त्याच्याच मागे चेंडू जात असतोय. इथून काय केलं जाईल. शेवटचा बॉल असेल. 18 धावा स्कोर कार्डवर आहेत. गोलंदाज पुढील बॉल. बॉल ऑन साईडला करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे सरसावता. सिंगल बेल. प्रदीपजी पाटील साहेबांचा शुभागमन होत आहे. आमचे मार्गदर्शक गुरुवर्य वेलकम. त्या क्रीडांगणामध्ये आपलं सहर्ष स्वागत. स्कोर कार्डवर धावा आहेत 19. सध्या बिझी शेड्यूल आहे प्रदीपजी पाटील साहेबांचं. आपलं वर्क त्यानंतर विविध ठिकाणी भेटी देत असतात. वेलकम प्रदीप पाटील साहेब. आपलं सहर्ष स्वागत असेल. स्वागत असेल. चांगलं गीत रचलं गेलंय. वीर धरतीपुत्र आपण जी समिती आहे त्यांच्या माध्यमातून हे चषक आयोजित केला गेलाय आणि अप्रतिम सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, प्रत्येकाचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातोय. गोलंदाज मार्कवर आला गोलंदाज. निशान हा गोलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचले 19. 2 गडी बाद. सिद्धिविनायक गोकिवरे संघ इथे फटका फसला गेलाय. तो क्षेत्ररक्षकाला या बाजूला आणला परंतु ऑफ साईडला जेव्हा आणल्यानंतर फरक पडलाय. इथून जेल टिपला गेलाय. 3रा धक्का लागतोय. 19 धावसंख्येवर गॉन.
19 या धावसंख्येवर धक्का लागला गेलाय. गोलंदाज चांगली गोलंदाजी केली. निशाने आलेला पहिला विकेट जरूर प्राप्त केलाय. नवीन फलंदाज आलाय विजय ठाकरे. सिद्धिविनायक गोकिवरे संघ आपण पाहतायत दूरवरनं प्रवास केलाय. सेफ चेंडू असेल. निकेत पुढे सरसावतोय. 21 धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचत 20 रन्स. 20 धावा या स्कोर कार्डवर आहेत. इथून आता गिअर चेंज करावा लागेल तो सिद्धिविनायक गोकिवरे संघाला, कारण आधीचा मॅच आपण पाहिला होता. जबरदस्त बॅटिंग केली शिरगाव संघाने. एक बलाढ्य संघाला पराभूत केलं पवनसूत नवली संघाला. स्कोर कार्डवर धावा आहेत 20. 20 धावा स्कोर कार्डवर आहेत. षटक क्रमांक सध्या 3. सिंगल मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 20. 21 या अंकावर जाऊन पोहोचले गेलाय. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. हात खोलण्याची संधी दिलेली नाहीये. एक षटकार एक चौकार या इनिंग मध्ये जरूर पाहायला मिळाला आतापर्यंत. गोलंदाज पुढील बॉल निशांत. ते मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला झेल परिपूर्ण केलाय. षटकाचे होईल विकेटचं होईल पतन. इथून चौथा धक्का लागलाय. 21 या धावसंख्येवर गॉन. आणि मैत्री 11 पालघर दोन्ही कॅप्टन टॉसच्या दिशेने या. टॉस बॉक्सच्या दिशेने जिथे टॉस केला जाईल. लॉस साठी या. त्याच्यानंतर टॉस होईल. पहिला लॉस नंतर टॉस. चेंडू फेकून झालाय 4. तिसऱ्या फेरीसाठी मात्र हे लॉस असतील. पण साईड घेण्याचा प्रयत्न डीपवरनं क्षेत्रात पुढे येतोय. सिंगल इथून परिपूर्ण केले गेलंय. एकच धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 22 रन. 22 या ओव्हर्स मध्ये थांबवलं गेलंय. फक्त 3 धावा खर्च केल्या. 2 विकेट्स प्राप्त केल्या निशानने. शेवटचा बॉल असेल. एका बाजूने रवी आपण पाहतायत तर दुसऱ्या बाजूने राकेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. ज्याच्याकडे फार अनुभव आहे. कित्येक वर्षे क्रिकेटसाठी त्यानेही मात्र दिली आहेत. हो बॅटचे जरूर लागलं. तिथे चांगला बॅकअप मिळालाय. तत्पर सिंगल मिळेल. स्कोर कार्डवर धावा आहेत 23 षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाची अगदी समाप्ती खेळ. 23 धावा स्कोर कार्डवर आहेत. येणारी 6 चेंडू होतील. ऐकू एक छोटीशी धून. षटक असेल. चांगली गोलंदाजी राहिली खांबलोली. कारण एक मोठा संघ आहे सिद्धिविनायक गोकिवरे. थोडा संघर्ष करतोय कारण 18 बॉल मध्ये फक्त 23 धावा झाल्यात. इथून आणखीन 10 ते 15 धावा जोडाव्या लागतील तर एक फायटिंग स्कोर असू शकेल. इथून बॅटचा टो लागलाय. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आहे आणि 2 झेल परिपूर्ण केल्यात. मनीषने कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये. राकेश नाईकला परतावा लागतंय. गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. स्कोर कार्डवर धावा 23 रन. 23 धावा. अजूनही उर्वरित 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 मध्ये आणखीन धावा जोडाव्या लागतील. खांबलोली संघाचं कौतुक करावं लागेल कारण एक मोठा संघ आहे गोकिवरे संघ. सकाळच्या सत्रामध्ये चांगली कामगिरी राहिली होती या संघाची. परंतु या मॅच मध्ये थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळालाय.
सुमित आलाय. नवीन फलंदाज. शेवटचे 5 चेंडू असतील. फलंदाज आपण पाहताय अक्षय मार्कवर. आल्या आल्या मात्र विकेटचं पतन आल्या पावली माघारी परतवलं जात आहे. अगदी व्हेरिएशन केलं होतं. धीम्या गतीने चेंडू आला होता आणि त्याला फसला गेलाय. फलंदाज बॅक टू द पॅव्हलिंग ऑन. मात्र बाय मिळालंय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा परिपूर्ण केल्यात. बघा या मॅच मध्ये जो बिडिंग संघ असेल तो आजच्या दिवसाला शेवटचा सामना असेल. त्यामध्ये खेळताना आपण पाहू शकणार आहात. स्कोर कार्डवर धावा आहे 25. शेवटचे 3 चेंडू. येथून 30 धावा क्रॉस केल्या जातील का? शेवटचा अंतिम 3 चेंडूचा काही शिल्लक. भाविक चांगला फुटवर्कचा वापर केला गेला. 1 धाव कंप्लीट केले गेलंय. स्कोर कार्ड मध्ये होते बडच 26 धावा धावफलकावर. शेवटचे 2 बॉल. 2 मध्ये जरी 4 येत आहेत तरी 30 पर्यंत मजल असेल. नेक्स्ट मॅच खूप महत्वाची लढत असेल 2 संघामध्ये. एका बाजूने मैत्री 11 पालघर, दुसऱ्या बाजूने शिरगाव 11 शिरगाव. हो बॅटची एज टेकन. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. चला नेक्स्ट फलंदाज. शेवटचा बॉल असेल. थोडासा वॉर्मअप करत या. उलटाच बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. फलंदाज बाद होईल. 1च धाव मिळेल. 4 षटकाची योग्यता समाप्तीला. स्कोर कार्डवर धावा 27. 28 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. आणि 28 धावा कशा प्रकारे उभ्या केल्या जातील? आपल्या सोबत प्रदीपजी पाटील साहेब जोडले जातील. अगदी थोड्याच वेळात मान्यवांचंही शुभ आगमन होईल. रोहितची गावित साहेब इथे येथील विद्यमान आमदार आपण पाहतात. त्यांचे सुपुत्र इथे अगदी थोड्याच वेळात इथे येतील. जाऊया जशी मॅचला सुरुवात होईल. पुन्हा एकदा आपल्या समवेत प्रदीपजी पाटील जोडले जातील. नेक्स्ट मॅच असेल 3 षटकाचा सामना असेल. चला आलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतोय हा वीर धरतीपुत्र चषक आजच्या स्पर्धेचा जवळजवळ 5वा दिवस आपण पाहतोय. 27 धावा आपण धावफलकावर पाहत आहोत आणि 28 धावांचं लक्ष ठेवलंय. पाहूया कशा पद्धतीने 1 षटक पॉवर प्ले असणारा आहे. नक्कीच थोड्याच वेळात मान्यवर
विद्यमान आमदार साहेब या ठिकाणी येणार आहेत, तर नक्की त्यांचं स्वागत यथायोग्य स्वागत केलं जाईल आयोजकांच्या माध्यमातून. चांगले आजचा ही जी स्पर्धा आपण पाहत आहोत वीर धरतीपुत्र चषक 2025चं पहिलं वर्ष आपण पाहत आहोत आणि चांगली सुरुवात केलेली आहे. सर्व युवा आयोजक आहेत तरी देखील देखणं ही स्पर्धा आपण पाहतो. या स्पर्धेच्या माध्यमातून दोन बॅटर मंद पावलांनी मैदानाच्या आतमध्ये मात्र विराजमान होत आहेत. पाहूया स्ट्राईकला कोण असेल. नक्कीच सचिन तर मला दिसतोय, ते स्वप्नील. आणि स्ट्राईकला बघूया निकेत आणि अक्षय. सॉरी, अक्षय एक बलाढ्य बॅट्समन आहे. याच परिसरामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये त्याचं नाव गाजतंय. एक चांगली उंची आणि गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर पार्थ आपण पाहतोय. पाहूया कशा पद्धतीने. आव्हान छोटा जरी पॅकेज असला, जरी खर्च जरी कमी असला तरी मोठा होऊ शकतो का? कारण तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण केलं, चांगली बॉलिंग केली, चांगला बॅकअप केला, जर विकेट 1-2 प्राप्त चटकवल्या तर एक मोठं आव्हान होऊ शकतो. परंतु छोटं आव्हान आहे. बॉलर तयार, राईट टाइम ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल मात्र उडवलाय. पाहूया कशा पद्धतीने नोमॅन लँड मध्ये मात्र सरळ चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. चेंडू थांबायचं नाव नाहीये, चेंडू फरार येतोय चौकार. शिरगाव 11 संघनायकाला विनंती आहे की आपण मुख्य मंचाकडे, तसंच पालघर 11 संघ देखील संघनायकाला विनंती आहे आपण या पुढे यावं आपण टॉससाठी. चला बोलूया मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडूवर चौकार. वीरेंद्र सहवाग, मुल्तान के सुलतान त्यांची आठवण करून देतोय हा निकेत. छोटा पैकेज बड़ा धमाका. समंदर कितना खुकार होता है ना, उसका पता गहराई से नहीं बल्कि किनारे में बैठ के लहरों से पता किया जाता है. निकेत छोटा असला कधीचा ना तरी मात्र खूप. थँक्यू. मान्यवरांचं आगमन होतंय. रोहितजी आपण पाहतायत. रोहित राजेंद्र गावित साहेब यांचं आगमन झालंय. त्यांच्या समवेत आपण पाहतायत. ऋषभजी आपण पाहतायत त्यांच्या समवेत. वेलकम. या क्रीडानगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. वीर धरतीपुत्र चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल. आपण पाहिले होते विद्यमान आमदार पालघर विधानसभा राजेंद्र गावित साहेबांचं शुभागमन झालं होतं. तदनंतर आज अगदी मैत्री खातीर आज रोहित साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचंही हार्दिक स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. टॅप करण्याचा प्रयत्न. नक्कीच चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर खालीच राहिलाय. पाहुण्यांचं शुभ आगमन झालंय. आज या पायरीला रंग आला, आपल्या आल्याने या स्पर्धेला गंध आला. हा पुन्हा चांगला चेंडू, तेच थरार. टप्पा आल्यानंतर मात्र हलक्या हाताने सॉफ्टवेअर केलाय. चेंडूला जाऊन पुढे कव्हर पॉइंटला मात्र 2 धावा या ठिकाणी परिपक्व पूर्ण केल्या जातात. 2 धावांनीशी संघ जाऊन पोहोचतोय. कामलोली संघ 7 या आकड्यावर. बिनबाद, नाबाद आणि जिंदाबाद. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. चेंडू हाताळून झालेत 4 आणि 7 धावा मेगा स्क्रीनवर आपण पाहतोय. पाहुण्यांचं शुभ आगमन, त्यांचा यथायोग्य असं स्वागत मात्र नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून केला जाईल. एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून घडत असतं या पालघर जिल्ह्यामध्ये. त्यांचं शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम सर. यावेळेस मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक निवडलाय मात्र होतोय विकेटचं पतन, होतोय जेल. फलंदाज फेल. बॅक टू डगआउट. हॅलो. हॅलो. आपण स्वागत सन्मानाकडे जाणार आहोत. आदरणीय सन्माननीय एक गोड व्यक्तिमत्व आपण पाहत आहेत. रोहित गावित साहेब उपस्थित झाल्यात. त्यांचं मी विनंती करेन आमच्या पूर्ण कमिटीच्या वतीने त्यांचा स्वागत सन्मान करणार आहोत. शाही सन्मान, मायाची शॉल, तदनंतर पुष्पगुच्छ, त्यानंतर या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्याच्या हेतूचे स्वागत सन्मान करणार आहोत. अगदी आपण पाहतायत पालघर जिल्हा प्रमुख म्हणून त्यांची ओळख आहे. एक धडाडीचं व्यक्तिमत्व राजेंद्र गावित साहेबांचे अगदी सुपुत्र आपण पाहतायत. एक युवा तडफदार नेतृत्व.
रोहितजी गायब साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान केला जाईल आमच्या अगदी पूर्ण कमिटीच्या वतीनं. वेळात वेळ काढून इथे उपस्थित झाले. इथे डायरेक्ट हिट झालाय. फलंदाजाला परतावा लागेल. स्वागत सन्मान आपण पाहतायत. आदरणीय सन्मानीय आपण युवा नेतृत्व पाहतायत. सन्मानीय रोहितजी गावित साहेब एक तरुण तडफदार नेतृत्व आपण पाहतायत. स्पर्धेची गोड आठवण जरूर पाहायला मिळत आहे. वेळात वेळ काढून उपस्थित झाल्यात. शहर प्रमुख म्हणून त्यांची ओळख आहे. एक तरुण तडफदार नेतृत्व आपण पाहताय. सर्वांचं येथून स्वागत सन्मान केला जातोय. वेळात वेळ काढून उपस्थित झाल्यात. या स्पर्धेसाठी धावती भेट आपण पाहतोय. वीर धरतीपुत्र चषक 2025 हे शानदार आयोजन भोईर आणि त्यांची संपूर्ण आपण टीम आपण पाहताय. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट जरूर पाहायला मिळालंय. पहिलं जरी वर्ष असलं तरी प्रत्येकाचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातोय. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती जोपासण्याचं काम सध्या केलं गेलंय. चांगलं फोटो सेशन जरूर पाहायला मिळतंय. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. नक्कीच पाहुण्यांचं यथायोग्य असं स्वागत झालेलं आहे. पाहूया मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक आपण पाहतोय. दुसरं पहिलं संपलेलं आहे. राकेश दुसऱ्या षटकाकरिता. मात्र चेंडू थोडासा टप्पापर्यंत उच्ची मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक निवळलाय. मात्र या ठिकाणी तिसरा हादरा बसतोय खामलोली संघाला. थोडीशी संकटामध्ये आहे. पाहूया एक ऐकूया सुमधुर संगीत आणि थँक्यू सो मच. जरा घाई करा. आपल्याला अजून 2 मॅच खेळायचे आहेत. आयोजकांची विनंती आहे की थोडी घाई करा. पहा आपण विकेट जर पाहिला दीपेश अधिकारी एक विध्वंस फलंदाज स्वस्त्यामध्ये बाद झाल्यानंतर खामलोली संघ नक्कीच अडचणीमध्ये आलाय. त्याच्यानंतर लगेच बाद झाला तो निकेत आणि 3 विकेट आपण पाहतोय. हॅलो चला मैत्री 11 पालघर आणि शिरगाव 11 दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल आपण टॉस बॉक्सच्या दिशेने जा. तिथे आदरणीय सन्माननीय रोहितजी गायब साहेबांच्या शुभ हस्ते टॉसची प्रक्रिया परिपूर्ण केली जाईल. दोन्ही कॅप्टन चला टॉस बॉक्सच्या दिशेने या. इथे टॉसची प्रक्रिया परिपूर्ण केली जाईल. सन्माननीय आपण पाहतायत रोहितजी गावित साहेब एक तरुण तडफदार व्यक्तिमत्व आज या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित झाल्यात. त्यांचे शुभ हस्ते टॉस केला जाईल. नक्कीच आपण बोलूया थोडंसं खामलोली याच परिसरामध्ये आपण पाहतोय तर एक वसई विभागामधला एक संघ आपण पाहतोय तो म्हणजेच गोखिवरे संघ. सध्या तरी विकेट गेल्यानंतर कारण दीपेश अधिकारी स्वस्त्यामध्ये बाद झाल्यानंतर मात्र थोडासा प्रेशर तणाव दबाव खामलोली संघाच्या संघनायकावर असेल. नक्कीच न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जिग्नेश एक चांगला खेळाडू आहे. चला टॉस करून घ्या. टॉस होत आहे. आपले शुभ रोहित गावित सरांच्या शुभ हस्ते एक चांगलं व्यक्तिमत्व दर्जेदार व्यक्तिमत्व आणि समाजकार्याच्या माध्यमातून त्यांची ओळख पालघर जिल्ह्यामध्ये त्यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जातोय. क्षणचित्र टिपले जातात एक आठवणी म्हणून गोड आठवणी. त्यांचा यथायोग्य मायेची उबदार शाल या गुलाबी थंडीमध्ये त्यांचा यथायोग्य स्वागत झालेला आहे.
मात्र सॉफ्टवेअर हलक्या हाताने निकेत आपल्याला लॉंग ऑफला मात्र चांगले प्रोटेक्शन पाहायला मिळालं. सिंगल मिळेल, सिंगल नेसी संघ जाऊन पोहोचतोय. ते म्हणजेच 9/4 अशी स्थिती आपण सध्या तरी खामलोली संघाची बिकट परिस्थिती पाहू शकतो. तरी पण मॅच होऊ शकते. मॅच मी करेल, आत्मविश्वास तुमच्यामध्ये असेल तर होऊ शकते. 1.2 चेंडूचा खेळ, 3 पुढील बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. मात्र मिड ऑफला कव्हर पॉइंटला चांगली सिंगल त्या ठिकाणी मात्र प्राप्त केली जाते. सिंगलनी संघ जाऊन पोहोचतोय. मात्र आपण 10 या आकड्यावर, दुहेरी आकड्यावर, षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर 1.3 चेंडूचा खेळ, 4 चेंडूचा खेळ आणि 10 धावा मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं नेटवर्क, प्रेक्षक वर्ग मात्र चांगलं इंटरनॅशनल क्रिकेटचं सुख तसं अनुभवताना प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर तयार. हो, पुन्हा एकदा हलक्या हाताने, कारण अडचणीमध्ये आल्यानंतर समजदारीचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. या ठिकाणी मात्र सिंगल जोराने आणि प्रेशर आलाय, दबाव आलाय क्षेत्ररक्षकावर आणि पाहता पाहता 2 धावा मात्र सेव्ह केल्या जातील धाव पुस्तकावर. धावसंख्या 2 ने आकार घेते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावर. चांगला लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवतायत. आमचा गॉगलचा नंबर थोडासा खराब आहे, त्यामुळे आम्हाला स्पष्ट दिसत नाही. जरा सहकार्य करा प्लीज. आमचे मित्रच नितीनजी पाटील, एक विठ्ठलवाडीचा गोड आवाज या स्पर्धेकरिता आपण ऐकत आहात. या स्पर्धेच्या माध्यमातून बॉलर तयार, राईट टाइम ओव्हर द विकेट, मारा करण्यास सज्ज. तर बॅट्समन जिग्नेश चांगला बॅटर आहे. हा जर सेट झाला ना तर मॅच करू शकतोय. चांगला जिग्नेश मध्ये क्षमता आहे, ताकद आहे, षटकार चौकारांचा बादशाह म्हणून त्याची ओळख आहे. मात्र 5व्या क्रमांकावर ज्या पद्धतीने अजय जडेजा यायचा त्या पद्धतीने मॅच करेल का हे पाहणं तितकंच गरजेचं. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा जर आपण पाहिल्या व्यवस्थित तर 13. अजून येणारे 12 चेंडू, 12 चेंडू मध्ये 15ची गरज. या ऐकूया अनिकेत. पालघर जिल्ह्यामधला एक बुलंद आवाज आपण ऐकत आहोत. नितीनजी पाटील सरांचा. विठ्ठलवाडी आमची चांगली नजीकचे मित्र आहेत आणि आमच्या गावामध्ये येत आहेत आणि खूप चांगली तरक्की कमी वयामध्ये चांगलं समालोचन ते करतायत आणि आपल्याला ऐकायला मिळतंय. 12 चेंडू 15ची गरज. बॅटर आहे स्ट्राईकला इन्फॉर्म फलंदाज जिग्नेश आणि नॉन स्ट्राईकला ते देखील संकेत देखील चांगले बॅटर जिग्नेश प्रल्हाद शलार. चांगला खामलोली प्रीमियर लीग गाजवली होती गेल्या वर्षी. यंदाही ती आपल्याला 26 जानेवारीला खामलोली ऐतिहासिक ग्राउंडवर पाहायला मिळणार आहे. पुढील बॉल यावेळेस ऑफ स्टंप सोडीत. मात्र पाहूया पंचांचा निर्णय अगदी चांगला आहे. रोहित होंडो सर या स्पर्धेचे सर्व आयोजक म्हणून त्यांचं नाव गाजताना षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय. 3रं प्रगतीपथावर. चेंडू हाताळून झालेत. 1 दुसरा चेंडू हाताळण्यास सज्ज दाखल मिस्टर सुमेध दादा. हा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर पाहूया पंच आम्हाला काय संकेत देतील. नो घोषित करतायत पंच. चांगला निर्णय मात्र दिलायत. पाहूया फ्री हिट असेल का. नो चेंडू आणि फ्री हिट. डोळे तपासून पहा नीट, कारण हा आहे फ्री हिट आणि संधी दौडून आले ती म्हणजेच बॅटर जिग्नेशला. पाहूया जिग्नेश काय करेल हे पाहणं तितकेच गरजेचं आहे. मात्र असतील चेंडू तुमच्याकडे 11 चेंडू आणि 14ची गरज. 11 चेंडू 14. यावेळेस उडवला मिस टाइम फटका. पाहूया काय घडेल आणि हे कॅच खूप महत्वाचं, परंतु हा फ्री हिट होता. पहा किती संघर्ष आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, कारण प्रत्येक धावाला संघर्ष असतो आणि हा संघर्षाच्या वाट्यावर जितका मोठा संघर्ष ना तितकी मोठी मॅच पाहणं तर प्रेक्षक वर्ग अगदी स्तब्ध आहेत. बॉलर पुन्हा एकदा पुनश्च सुमित तयार आहे. चेंडू हाताळून झाले 2. 3रा चेंडू हाताळण्यास बॉलर तयार. सुमित शॉट डिलिव्हरी इनसाइड एज. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं चाचपडताना आपल्याला पाहायला मिळालं, परंतु सिंगल मात्र येते ती म्हणजेच
आपण पाहिलं जिग्ने संकेतच्या बॅटमधनं. मी म्हटलं ना थोडंसं दूरवरचा नंबर त्यामुळे गोंधळ होते. नक्कीच माझा गॉगल येतोय उद्या. बॉलर पुन्हा सुमित दादा. चौथा बॉल राईट टाइम ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र शॉर्ट अँड प्लेन डिलिव्हरी, खांदेचा परिपक्व वापर, पंच दंडित करतायत सुमित दादा. आता अवंतर धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 17 या आकड्यावर. 17 खतरा होऊ शकतो का? परंतु खामलोली चांगली टीम आहे, मजबूत टीम आहे. जे अधिकारी आपण पाहतो दीपेश अधिकारी, एक पालघर जिल्ह्यामध्ये टेनिस विश्वामध्ये ज्याचं नाव आहे, ज्याचा धबधबा आहे, त्याची दहशत आहे, तो मात्र सोसत्यात बाद. यावेळेस मात्र चेंडू उडवलाय नोमॅन लँड मध्ये, का क्षेत्ररक्षक निवडला गेला आणि या ठिकाणी मात्र एक चांगली विकेट, मजबूत विकेट आपण पाहतोय. ती म्हणजेच जिग्नेश दादा बॅक टू डगआउट. यस अनिकेत. छत्रपतींचे विचार घेऊन बाबासाहेबांचं संविधान. नाही मागे सो मच. संघाची धावसंख्या जर आपण व्यवस्थित तपासून पाहिली ना तर 17 धावा. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 8 चेंडू आणि 11 धावांची गरज. पहा 11-8 हे समीकरण. पाहूया मात्र प्रेशर तणाव दोन्ही संघ नायकावर आहे. चेंडू असतील 8-11ची गरज. पाहूया पाहुणे अगदी मन लावून मॅच पाहतात. एकदम इंटरेस्टिंग मॅच आहे, नखे कुडतळणारी मॅच. शॉर्ट अँड प्लेन डिलिव्हरी. यावेळेस मात्र चेंडू नोमॅन लँड मध्ये सरळ. पाहूया मात्र चांगलं प्रयत्नाची पराकाष्ठा, सुरेख अप्रतिम दर्जेदार असं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा तर पलून काढल्या, तिसरीची मांग आणि पाहता पाहता पाहूया किती धावा पंच आम्हाला नक्कीच अर्जित करतील. 3 धावा. संघ जाऊन पोहोचतोय 20 या आकड्यावर. 7 मध्ये 8ची गरज. चेंडू 7-8 धावांची गरज. काय प्रेशर, काय तणाव, दबाव असेल. मोठी मॅच पाहायला मिळतोय. खरं या स्पर्धेमध्ये जो जिंकेल तो राहील जीवित आणि जो हारेल ना त्याला मात्र परतीचं तिकीट म्हणजे विमान गाठावं लागेल. यावेळेस मात्र चांगला चेंडू, खांद्याचा परिपक्व वापर, डॉटच्या स्वरूपामध्ये. ज्या पद्धतीने चेंडू हवा होता त्याच पद्धतीने मात्र सुमितने हाताळला आणि डॉटचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळलंय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावसंख्या जर आपण व्यवस्थित तपासून पाहिली तर 20 धावा, येणारे 6 चेंडू आणि 8ची गरज. तोपर्यंत या एक तंत्रमुक्त प्रेक्षकांना नाचवणारं गीत ऐकूया अनिकेत दादाच्या माध्यमातून. आता पुढे मनात बिरसाचे बलिदान. गाजतय पालघर जिल्ह्यात, वीर धरती पुत्र खूप गाजतय पालघर जिल्ह्यात. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. राकेश दादावर विश्वास सोपवला गेलेला आहे. तो म्हणजेच संघ आपण पाहिलाय तर गोखले संघाचा संघनायक याने मात्र राकेशवर पूर्ण जिम्मेदारी आणि बॅटर असेल तो म्हणजेच खामलोली स्पोर्ट संघाचा एक केतन दिग्गज बॅट्समन. पाहूया चेंडू असतील 6, खरी कसोटी मात्र खामलोली संघा समोर आहे. पाहूया कशा पद्धतीने मात्र मॅच घाई करा, थोडीशी घाई करा दादा. राकेश बॉलर तयार, राईट हँड ओव्हर द विकेट मारा करण्यास सज्ज. चेंडू असतील 6-8ची गरज. फिल्डिंग आपण पाहिलंय कव्हर पॉइंट, वाईट इज लॉंग ऑन लॉंग ऑफ. या पद्धतीनं मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, या ऑफ साईडची फिल्डिंग, ऑन साईडला मिड विकेट, फाईन लेग आणि एक लॉंग ऑन. या पद्धतीचे क्षेत्ररक्षण मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, जमिनीला गुदगुल्या करत वाईट इज काऊ कॉर्नर झोन मध्ये. त्या ठिकाणी मात्र थोडासा चाच पडताना पाहूया हवेमध्ये बॅट कदाचित खाली असते, रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. यस डीजे. युवा मुलांनी केला या ध्यास,
आपण पाहतोय हर सर जहाँ झुक जाए वहाँ मंदिर होता है, वहाँ जहाँ नदी समा जाए वहाँ समंदर होता है। जीवन के कर्म भूमि में जंग तो बहुत है दोस्तों, लेकिन हर जंग जो जीतता है ना वो जंगबाज कहलाता है। पाहूया कोण जिंकेल, खामलोली की गोकिवरे, हे पाहणं तितकंच गरजेचं आहे। चेंडू असतील एक चेंडू, 5 चेंडू मध्ये 7 ची गरज। पहा संघर्ष असतो, बॉलर तयार। यावेळेस इन साइड एज, मात्र यावेळेस परतावं लागतंय। काय मॅच, कधी बॉलिंग साईडला तर कधी बॅटिंग साईडला, आणि हीच मॅच पाहण्याकरता प्रेक्षक वर्ग गर्दी असतो, कारण तेव्हाच क्रिकेटवर जास्ती प्रेम होतो ना जेव्हा मोठा संघर्ष होतो। यस डीजे छत्रपतींचे विचार घेऊन बाबासाहेबांचं संविधान, नाही मागे जाणार आता पुढे, मनात बिरसाचे बलिदान, नाही मागे जाणार। थँक्यू सो मच। मॅच होती कुठं आणि मॅच आली कुठं, पहा हेच तर खरं मॅचचं परिपक्व संघर्ष, आणि तेच पाहण्याकरता प्रेक्षक गर्दी करतायत। क्रिकेटवर अतूर प्रेम असतं। कई जीत बाकी है, कई हार बाकी है, जिंदगी का सार बाकी है, ये हंसे मंजिल शुरू होती है, ये तो सिर्फ पन्ना है, अभी जिंदगी का किताब बाकी है। पाहूया चेंडू असतील तुमच्याकडे 4 आणि 7 ची गरज। काय मॅच, जबरदस्त कौतुक करेल मी या गोलंदाजाचं, वाक्याने जोग गोलंदाजी। हो यावेळेस मात्र नक्कीच एक सिंगल कंप्लीट केली, दुसरीची मांग या ठिकाणी होते, परंतु खूप वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, फेकेल हुसलेल तोपर्यंत सिंगल या ठिकाणी मिळते। सिंगल से कुछ होने वाला नहीं है मेरे दोस्त, डबल टॉप से घेर आपको डालना होगा, क्योंकि गेंद बची है 3 और जरूरत है 6 रनों की जरूरत। रोमांच, ऐतिहासिक पन्ने पर रोमांच करने वाली मैच, ऐतिहासिक मैच गोकिवरे वर्सेस खामलोले। बॉलर तयार, यावेळेस नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु काय गोलंदाजी तेज ठरणार, भन्नाट वेग गोलंदाजीला, पाहता पाहता दुसरी धाव या ठिकाणी मात्र पळून काढलेली आहे। पहा मॅच अजून सुद्धा बॅलन्सिंग आहे। चेंडू असतील 2 आणि 4 धावांची गरज। एक मोठा फटका कंपल्सरी मात्र चेस करावं लागेल खामलोली संघाच्या संघनायकाला, लक्षात घ्या। तसेच गोखिवरेचा संघनायक, चेंडू असतील 2 आणि 4 धावांची गरज। काय मॅच आहे, नख कुरकडणारी मॅच, कुरवडणारी मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। जबरदस्त 2 चेंडू 4 ची गरज। काय मॅच, संघर्ष। मात्र सूरज दादा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, आपल्या घराकडे जात असताना थोडीशी घाई करा, अजून मॅच खेळायची आहेत मित्रांनो। हो मात्र जमिनीला गुदगुले करत मिड ऑफला काय प्रोटेक्शन झालंय, आणि तितके जोरात फेकी, जबरदस्त जमेची बाजू आपण पाहिली तर सुरेख क्षेत्ररक्षण, आणि या ठिकाणी विकेटचं पतन। या ऐकूया एक संगीत आणि लगेच येऊया आता पुढे, मनात बिरसाचे बलिदान, वीर धरती पुत्र ग्रुप गाजते पालघर जिल्ह्यात, वीर धरती पुत्र ग्रुप गाजते पालघर जिल्ह्यात। थँक्यू सो मच। मी म्हटलं ना की छोटा पॅकेज मोठा होऊ शकतो, आणि तू मोठा केला या गोकिवरे संघाच्या संघनायकानं। 1 चेंडू आणि 4 ची गरज। काय क्षेत्ररक्षण केलंय, ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण, त्या पद्धतीने गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाजीने गोलंदाजी केली। खरोखरच 1 चेंडू 4 ची गरज। गोलंदाज आपण पाहिला तर राकेश दादाचं कौतुक करेल, प्रत्येक गोलंदाजांनी परिश्रम कष्ट केलेत, आणि त्याचाच या आपल्याला पाहायला मिळतोय। गोकिवरे विजयाच्या पताका रोवेल का, परंतु अजून सुद्धा क्रिकेटचं भाकीत कोणीही केलं नाहीये। पाहूया, हो मात्र यावेळेस जमिनीला गुदगुले करत, परंतु चांगलं प्रोटेक्शन, सिंगल। बघा 4 तरी प्रेशर तणाव आहे, आणि 2 धावा पळून काढल्यात। अशा पद्धतीनं मात्र गोखिवरे संघ या ठिकाणी विजयी संपादन करतोय।
खामलोली संघ या स्पर्धेत तुम्ही आलात, चांगला खेळ दाखवलात, तर नक्कीच नेक्स्ट मॅचसाठी माझ्याकडनं तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल. खामलोली संघ मात्र हरतोय आणि या ठिकाणी विजयाची पताका गोखिवरे संघ नक्कीच विजयाच्या पताका रोवतोय. हार्ड लक मात्र खामलोली संघ म्हणावं लागेल. तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, खेळलात, खेळ दाखवला, त्याबद्दल आम्ही आयोजकांच्या माध्यमातून तुमचं सहर्ष स्वागत करतोय. तसेच ऐतिहासिक येत्या 2 जानेवारीपासून पहाडोली प्रीमियर लीगची एक स्पर्धा सुरू होणार आहे. खामलोली परिसरामध्ये खामलोली ग्राउंडवरच ही ऐतिहासिक मॅच ऐतिहासिक ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच